मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत साहेब, यशवंत जाधव साहेब, दीपक पटवर्धन साहेब, विराज चाळके साहेब, प्रकाश पोळेकर साहेब, शिल्पाताई मराठे, राजन देसाई साहेब, अविनाश काड साहेब, एकनाथ मोंडे साहेब, अश्वा गाजू, पूर्वाताई तावडे, जगदीश राजाप्पर, दीपक नागरे, सुनील गुरव, भरत लाड, रवींद्र नागरेकर, जया माने, ॲडव्होकेट कावतकर, ॲडव्होकेट सुतार, महादेव गोटणकर साहेब, सौरभ खडके, नगरसेवक पदाचे उमेदवार आणि इथे जमलेले सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, आता माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला आश्वस्त केलं आहे की तुम्ही आम्हाला नगराध्यक्ष आणि सर्वच्या सर्व नगरसेवक निवडून द्या, तुम्हाला कोणताही विकास निधी कमी पडणार नाही. मला एकनाथ शिंदे साहेबांवरती पूर्ण खात्री आहे की ते दिलेला शब्द 100% पूर्ण करणार. परंतु याकरता आपल्याला सर्वांना एक गरज आहे की आपल्याला हे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून द्यायची गरज आहे. आपण वचननाम्यामध्ये बऱ्याच गोष्टी नमूद केल्या आहेत. वचननाम्यामध्ये आपण म्हटलं की आपली जी पूररेषा आहे ती पूररेषासुद्धा आपल्याला दुरुस्त करूया आणि पालकमंत्र्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी चिपळूण आणि राजापूरकरता इरिगेशन डिपार्टमेंटसोबत याची बैठक झाली होती आणि हा विषय देखील लवकरात लवकर आपण मार्गी लावू. तसंच भूमिगत विद्युत वाहिन्यांचा विषय, कारण काय होतं आपल्याकडे पूर आल्यामुळे ह्या ठिकाणी बराचसा वेळ हा पाण्याखाली असतो, विद्युत वाहिन्या पाण्याखाली असतात. त्यामुळे या ठिकाणी भूमिगत विद्युत वाहिन्यांची देखील गरज आहे आणि हे विद्युत वाहिन्यांचं काम त्या मागच्या सरकारमध्ये तत्कालीन ऊर्जा मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपलं मंजूर केलं होतं. त्याची निविदा देखील झाली आणि ते काम देखील लवकरात लवकर सुरू होईल. पूररेषेबाबत सुद्धा आपण विषय मार्गी लावतो आणि या ठिकाणी पावसामध्ये येणारा पूर हा कधी न येण्याकरता 99 कोटी रुपयाचा DPR आपण बनवलेला आहे आणि याला आपत्ती सौम्यीकरण किंवा नगरविकास खात्याकडून किंवा पाटबंधारा विभागाकडून त्याला लवकरात लवकर मान्यता मिळेल. तसंच दूधपापेश्वर आणि देवाच्या गोठणे येथील जमिनींचा इनामांचा विषय होता. हा देखील याच्या अंतिम बैठका जिल्हाधिकारी कार्यालयात झाल्या आहे आणि याचं शासनाचं धोरण येत्या काही दिवसामध्येच प्राप्त होऊन ज्या लोकांच्या अडचणी होत्या, ज्यांना कर्ज मिळत नव्हती, जागा विकता येत नव्हत्या किंवा काहीच बांधकामं करता येत नव्हती, हा देखील मार्ग मोकळा करून दिला जाईल. लोकांना आवश्यक असणारी जी क्रीडांगणं आहेत, उद्यानं आहेत किंवा ज्येष्ठ नागरिकांकरता ज्या सोयीसुविधा इथं उपलब्ध नाही ह्या देखील आपण लवकरात लवकर मार्गी लावू. तसंच DPमुळे राजापूर DPमध्ये बऱ्याचशा ठिकाणी ग्रीन झोन टाकण्यात आला आहे. त्याच्यामुळे डेव्हलपमेंट करता येणार नाही, परंतु एन्व्हायरमेंटची समतोल साधून आपण हा ग्रीन झोन देखील नक्कीच दूर करू, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी आवश्यक असणारी बांधकामं देखील करता येतील. राजापूर शहर असं आहे की ज्या ठिकाणी रस्ते छोटे आहेत, त्या रस्त्यांचं देखील रुंदीकरण करण्याचा आपण आराखडा, म्हणजे त्या ठिकाणी कोणतेही बांधकाम किंवा कुठच्याही स्ट्रक्चरला न बाधा येता रोड वायडनिंग कसे करता येईल, ट्रॅफिकची संकट कसं दूर करता येईल, पार्किंगची व्यवस्था कशी करता येईल, हे देखील आपण प्लॅनिंग करत आहोत. शाळांची दुरुस्ती असतील किंवा आवश्यक असणारे मगाशी पनेकर साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी शॉर्ट टर्म कोर्सेस होणं गरजेचं आहे. खरंच या ठिकाणी शॉर्ट टर्म कोर्सेसची गरज आहे, कारण आता उद्योगमंत्री आपल्या भाषणामध्ये सांगतीलच की राजापूर तालुक्याच्या आसपास किंवा राजापूर तालुक्यामध्ये मोठे उद्योगधंदे येणार आहेत आणि ह्या उद्योगधंद्याकरता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे किंवा नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे आणि याच्याकरता उपयुक्त शॉर्ट टर्म कोर्सेस देखील होणे गरजेचं आहे. आणि ITIची इमारत देखील आपण नूतनीकरणाला पालकमंत्र्यांनी पैसे दिले, त्याच्यामध्ये सुद्धा हे शॉर्ट टर्म कोर्सेस शासनामार्फत चालू केले जातील. तसंच ही जी नळपाणी योजना आपण राबवणार आहोत, ही नळपाणी योजना सोलारवरती राबवल्यामुळे आपल्याला विजेचं बिल येणार नाही आणि हे विजेचं बिल न आल्यामुळे आपण पाणीपट्टीमध्ये देखील कपात करण्याचा निर्णय घेणार आहोत. जे पुरामुळे पाण्याखाली जाणारे रस्ते, हे पाण्याखाली जाणारे रस्ते हे सर्व कॉन्क्रीटचे रस्ते असतील. तसंच वरती जे बंद पडलेलं नगरपालिकेचं विश्रामगृह आहे हे ते दुरुस्त करून किंवा त्या ठिकाणी नवीन करून व्यापारी संकुल कसं उभारून नगरपालिकेला रेव्हेन्यू गोळा करता महसूल जमा होईल ह्याचं देखील आपण नियोजन केलं आहे. सार्वजनिक शौचालय असतील, कोपऱ्यातले जंक्शन्स किंवा चौक डेव्हलपमेंट असतील, हे देखील ह्याचं देखील नियोजन केलं आहे. राजापूर शहराला आवश्यक असणारी भाजी मंडई, मच्छी मार्केट ह्याचं देखील नियोजन आपण केलेलं आहे. आपला बराचसा जो राजापूर शहराचा विकास रोड मॅप आहे हा आपल्याकडे तयार आहे.
आणि भविष्यामध्ये म्हणजे पुढच्या आर्थिक वर्षामध्ये 100% हा सगळ्या कामांना मंजुरी घेऊ ही मला खात्री आता. महत्त्वाची गोष्ट जी होती की या लांजा राजापूर तालुक्यामधले बरीचशी घरं जवळपास 60% घरं ही बंद आहेत आणि इथून ही घरं बंद होऊन इथली लोक ही पुणे, मुंबई, कोल्हापूर, बेळगाव सारख्या ठिकाणी स्थलांतरित होत आहेत आणि याच्याकरता त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होणं गरजेचं आहे. तर एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि उद्योगमंत्र्यांच्या माध्यमातून राजापूर तालुक्यामध्ये येणारे उद्योग हे युवकांच्या हातांना काम देणारे असतील, चालना देणारे असतील आणि त्याकरता उद्योगमंत्री आपल्या भाषणात सांगतीलच आपल्याला. परंतु राजापूर शहर, राजापूर असेल, लांजा तालुका असेल, ह्याचा चेहरामोहरा आपल्याला बदललेला दिसेल. मला या निमित्ताने विनंती करायची, ह्या सगळ्या गोष्टी आपण करणार कोणासाठी आहोत? तुमच्यासाठी करणार आहोत. परंतु आज आमदार या ठिकाणी महायुतीचा आहे, पालकमंत्री महायुतीचा आहे, अर्थमंत्री महायुतीचा आहे, नगरविकास मंत्री महायुतीचा आहे, मुख्यमंत्री महायुतीचा आहे, खासदार साहेब देखील महायुतीचे आहेत, नगरपालिका देखील महायुतीची येणं गरजेचं आहे. आपण एवढी सगळी जर कामं करून घेणार असू तर महायुतीचा नगरपालिका येणं गरजेचे आहे. त्याकरता 2 तारीखला प्रत्येकाने आपले नातेवाईक असतील, मित्र असतील, जे कोण आपल्या संबंधित असतील त्यांना महायुतीचा धनुष्यबाण, कमळ आणि घड्याळ ह्या चिन्हावरती बटन दाबून मतदान करून आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुजय तामणकर आणि इतर सर्वच 20 उमेदवारांना निवडून आणावं एवढं आवाहन करतो आणि सांगतो. जय हिंद.